27 ವರ್ಷಗಳ ಬಳಿಕ ಬಿಜೆಪಿ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರದ ಗದ್ದುಗೆ ಏರಿರೋದು. ईश्वर की शपथ लेती हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगी। मैं मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगी तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगी। मैं रेखा गुप्ता ईश्वर की शपथ लेती हूं कि जो विषय मुख्यमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के समय निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप से संकुचित या प्रकट नहीं करूंगी। ನೋಡಿ, ಅದೃಷ್ಟ ಅನ್ನುವಂಥದ್ದಿತ್ತು ಅಂದರೆ ನಿರಂತರವಾದಂಥ ಶ್ರಮ ಮನುಷ್ಯನ ಎಲ್ಲಿ ತರುತ್ತೆ ಅನ್ನೋಕ್ಕೊಂದು ಬೆಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್. ಅವರು ಬರೀ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಆದಂಥವ್ರು, ಜೊತೆಗೇನು ಅಂದರೆ ದಕ್ಷಿಣದಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ಅವರು ಮೇಯರ್ ಆಗಿದ್ದರು. ಅದು ಬಿಟ್ಟರೆ 2 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ನಡೆದಂಥ ಮೇಯರ್ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಸೋಲು ಕಂಡಿದ್ರು. ಒಂದೇ ಒಂದು ಬಾರಿ MLA ಅಲ್ಲ, ಅವರು ಪ್ರಥಮ ಬಾರಿ MLA ಆಗಿರುವಂಥವ್ರು ರೇಖಾ ಗುಪ್ತಾ ಎಲ್ಲರನ್ನ ಹಿಂದಿಕ್ಕಿ ಈಗ ದೆಹಲಿಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ. ನೋಡಿ, 4ನೇ ಮಹಿಳಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸುಷ್ಮಾ ಸ್ವರಾಜ್ ಅವರಿಂದ ಶುರುವಾಯಿತು. ಅದಾದ ಮೇಲೆ ಶೀಲಾ ದೀಕ್ಷಿತ್ 2 ಬಾರಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದರು.